पण जेव्हा प्रथमेशचं हे सगळं झालं त्याच्यानंतर सोशल मीडियावर आणि भरपूर न्यूज पोर्टलवर सुद्धा आपण बघितलं की त्याच्याबद्दल भरपूर अफवा उठवल्या गेल्या. अफवांचा बाजार झाला. याबद्दल काय सांगायचं तुम्हाला? अशा सिच्युएशनमध्ये आपण कशी लढाई लढली पाहिजे? मी एवढंच बोलेल काय माहिती आहे, ज्याने अफवा उठवल्या, प्रथमेबद्दल बोलले ना, त्यांची तोंड आपोआप बंद केलेलीच आहे सगळ्यांनी. पण एवढंच मी बोलेल, की खोटा अफवा उठवू नका. ज्याच्यावर जी परिस्थिती घडते, ज्याच्या फॅमिलीवर, त्यांना पहिलं समजून घ्या तुम्ही. विनाकारण काहीही तुम्ही बोलता, म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला. अरे, केवढं ते केलं होतं. मी तर माझ्या हातात फोन पण नव्हता त्यावेळेला. पण हे चुकीचं आहे ना, अशी अफवा नका. तुम्हाला माहिती होतं का, काय आहे, काय नाही ते? तर ते झालं म्हणून तुम्हाला माहिती पडलं. नाहीतर त्यावेळेला कोण होतं आमच्याबरोबर? माझी फॅमिली म्हणजे इन्स्टा फॅमिलीच होती हं. आणि आम्ही दोघांनी माझी घरची फॅमिली. तर त्या आम्हाला माहिती आहे ना आम्ही काय हे केलं आणि काय पण उठवतात. मला ह्या गोष्टीचा खूप राग आलेला त्या म्हणून मी ताबडतोब व्हिडिओ करून टाकली होती नंतर मी. हं. मला बोलले, की "मम्मी व्हिडिओ टाक म्हणून अजून अशा अफवा येतायत प्रथमेशबद्दल." म्हणून ती खूप व्हिडिओ म्हणजे करून खूप अफवा होत्या त्या. तू काय सांगशील म्हणजे तेव्हा तू आईला कसा धीर दिलास? म्हणजे ह्या सगळ्या अफवा तर उठतच होत्या आणि आज सगळ्यात हे असं झालं होतं. म्हणजे याकडे लक्ष द्यायचा की त्या अफवांकडे लक्ष देऊन स्वतःची मनस्थिती अजून खाली खाली जात होती. हं. या सगळ्यावर तू कसं टॅकल केलंस आणि त्यावेळी तू आईला कसं सांभाळलंस? त्यावेळी माझ्या मनामध्ये एकच होतं, की किती पण लोकं बोलू दे, मला फक्त माझ्या आईकडे लक्ष द्यायचं आहे. किती छान. आता एवढं पप्पा पण नाही आहेत, दादा पण आता आपल्याला सोडून गेले, तर आपल्या आईला एकटीला पडून नाही द्यायचं. जरी तिच्यासोबत तिचा मुलगा, तिचा नवरा नसेल, तरी एक मुलगी तिच्या पाठीशी खूप खंबीरपणे उभी किती राहील. सुंदर. हं. तेवढंच होतं आणि मी बोलली, "लोकं काय लोकांची कामच असतात ती बोलायची." मी बोलली, की "जाऊ दे लोकं आज बोलतील, उद्या बोलतील, 10 दिवस बोलतील. कधी ना कधीतरी गप बसतीलच." आणि असं नाही, की आम्ही व्हिडिओ टाकणार नाही. आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण पोहोचवलं, जशी मम्मीने व्हिडिओ टाकली ती. तर मी बोलली, की "मम्मी तू व्हिडिओ कर. आपण लोकांकडे लक्ष नाही द्यायचं. लोकं काय आज आहेत बोलतच राहणार, बोलतच राहा. व्हिडिओ टाक, सरळ विषय संपवूया. नंतर अजून पण लोकं बोलतील, मग त्यांना ते लोकांची कामच ती आहे. त्याच्याकडे लक्ष न द्यायचं. आपल्याला आपल्या दादाची स्वप्न पूर्ण करायची." आणि त्याचं एक एवढंच. स्वप्न होतं, की माझी आई मोठ्या पडद्यावरती गेली पाहिजे, मोठं हं. किती बघितलं पाहिजे. सुंदर. सो मी बोलले, की ते माझ्या भावाचं स्वप्न सगळी मी पूर्ण करणार. मग त्यावेळी माझं एकच होतं, मी बोलली, "आता काय गेलेला व्यक्ती परत येत नाही." तर मी बोलले, की "मी तुझ्यासोबत आहे, तू बिंदास करत राहा." वाह!